व परिसरात काही काळापासून बुलेट दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजाने आणि फटाक्यासारख्या स्फोटक ध्वनीने नागरिक त्रस्त झाले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या बुलेट वाहनांचे बदललेले सायलेन्सर केवळ आवाजच नव्हे, तर भीती आणि अस्वस्थता निर्माण करत होते. अखेर या वाढत्या प्रकाराची दखल घेत मंठा पोलिसांनी धडक कारवाई करत 4 बुलेट दुचाकींवर कारवाई केली. शुक्रवार दिनांक 30 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या व फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहनांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी संबंधित दुचाकींचे बदललेले सायलेन्सर जप्त करत एकूण 6,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाळी व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात संतोष माळगे, जगन्नाथ सुकरे, आनंद ढवळे, संतोष बनकर, सतीश आमटे, रवी जाधव, श्रीकांत काळे व समाधान खाडे यांचा समावेश होता. दरम्यान सायलेन्सरमध्ये बदल करून दहशत निर्माण करणाऱ्या बुलेटस्वारांविषयी माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. आज झालेली कारवाई दिलासादायक असली तरी नागरिकांमध्ये भीती अजूनही कायम आहे. आता प्रशासनाने अशा प्रकारांवर कायमस्वरूपी लगाम घालावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. आर्यव्रत न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा.